नमस्कार मैत्रिणींनो, मालतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तिळाच्या वड्या। अगदी होटानेच आपण तोडू शकतो, इतक्या छान मऊ त्या सॉफ्ट तयार होतात। त्यासाठी मी इथे घेतलं आहे 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे। तर शेंगदाणे भाजून तुम्ही यावेळेला घेऊ शकता। माझ्याकडे कूट होता त्यामुळे मी डायरेक्ट कूटाचा वापर इथे केलेला आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तर सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस अगदी कढई गरम झाली की अगदी कमी गॅस करायचा आणि त्यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना शक्यतो कमीच गॅसवर भाजायचे, त्यामुळे ते व्यवस्थित भाजले पण जातात खरपूस अगदी। आणि जर मोठ्या गॅसवर भाजले तर ते लगेच जळतात, त्यामुळे अगदी कमी गॅसवर एकदम छान असे तडतडायला लागले की समजून घ्यायचे आपले तीळ आहे व्यवस्थित भाजले गेले आहेत। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच तीळ आहे छान भाजले जातात। तर बघू शकता इथे तीळ तडतडत आहेत, असे उडायला लागतात भाजले की। तर आपण इथे गॅस बंद करूया आणि फक्त थोडा हलवत राहूया, त्यामुळे जे तीळ आहे, कढई गरम असते ना त्यामुळे ते लगेच काढून घेते मी ताटलीमध्ये आणि अगदी थोड्या वेळ थंड करून घेऊया, कारण जे गरम गरम जर आपण मिक्सरमधून काढले ते त्याला पाणी सुटेल, म्हणून थंड करून घ्यायचे। आणि मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून ते थोडेसे जास्त बारीक नाही, खूप बारीक पूड नाही करायची, फक्त थोडेसे गरमरीत फिरवून घ्यायचं आहे, गरमरीत दळून घ्यायचे। तिथे दळून घेतले आहे मी तीळ। तर बघू शकता खूप जाड नाही, खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, गॅस चालू करायचा, कढई गरम झाली की गॅस कमी करायचा आणि त्यावर आपण गूळ टाकायचा आहे। त्यामध्ये गूळ जो आहे आपल्याला फक्त पातळ करून घ्यायचा आहे, इथे पाक वगैरे करायची काहीच गरज नाही, त्यामुळे पाक झाला की नाही त्याचंही टेन्शन नाही। आणि फक्त 2 ते 3 चमचे ते पाणी घालायचं आहे की त्यामुळे गूळ आहे चांगला पगळला जाईल आणि सतत असं हलवत राहायचं, त्यामुळे लवकर गूळ आहे तो व्यवस्थित वितळला जातो। तर बघू शकता असे बुडबुडे वगैरे आले की समजून घ्यायचं गूळ छानपैकी वितळला आहे, खडे वगैरे असे तर बघून घ्यायचे गुळाचे। त्यानंतर इथे घालायचं आहे 2 चमचे तूप। तर तुपामुळे बघू शकता इथे छानपैकी असं रंग लगेच बदलतो आणि छानपैकी असा रंग येतो त्याला, बघू शकता, आणि चमक येते लगेच। गॅस ह्या वेळेला अगदी कमीच ठेवायचा आणि छानपैकी गूळ छान झालेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत तीळ जे आपण वाटून घेतले आहे। लगेच ही स्टेज जरा थोडी लवकर करायची प्रोसेस। त्यानंतर कूट शेंगदाण्याचा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्या वेळेला गॅस आहे तो अगदी कमीच ठेवायचा, त्यामुळे जे खालचं जे सारण आहे अजिबात आपलं जळणार नाही। पाक जो असेल गुळाचा तो अगदी जळणार पण नाही आणि व्यवस्थित मिक्स पण आपल्याला करता येईल। तर छानपैकी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता छानपैकी ते मिक्स पण होतंय आणि खूप जास्त वेळ पण नाही लागत, अगदी 10 मिनिटांमध्ये ही वडी आहे ती तयार होते आणि चवीला तर खूप छानच लागते। पण आपण होटाने सुद्धा खाऊ शकतो, इतकी ती मऊ होते, खुसखुशीत आणि पोकळ होते। तर लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती असतील ते अगदी आरामशीर हे खाऊ शकता। कमी गॅसवर असल्यामुळे थोडासा वेळ लागेल, पण व्यवस्थित ते आपलं वडीचं सारण आहे व्यवस्थित तयार होते। तर जसं जसं गोळा तयार होईल तसं तसं ते व्यवस्थित तीळ आहे छानपैकी गुळामध्ये व्यवस्थित भिजले जातील। इथे छानपैकी गोळा तयार होतोय। आता बघू शकता छानपैकी आपला गोळा जो आहे तयार आहे। खूप गोळा असं घट्ट गोळा नाही, तर थोडासा बघू शकता ओलाच आहे तो। तर इथे हे सगळं मिश्रण आहे ते वडीचं जे सारण आहे मिश्रण आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे। आता इथे गॅस बंद करूया आणि ज्या ताटलीमध्ये आपल्याला
वड्या लावायच्या आहेत. तर मी ते मोठी ताटली घेतली आहे. तुम्ही केकचा ट्रे वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा ह्या वड्या सेट करू शकता. आणि ह्या सेट करायला कुठल्याही ट्रेची वगैरे पण गरज नाही. ह्या ताटलीमध्ये पण मी तुम्हाला दाखवते कसं सेट करता येते. तसं छानपैकी अगदी कमी वेळामध्येच हे छानपैकी सेट होता. ते गरम गरम आहे तेव्हाच ते असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. इथे मी चौकोनी आकार दिलेला आहे. तर उलथणी वगैरे असेल किंवा सुरी असेल त्याच्याने तुम्ही असे त्याला व्यवस्थित असं थापू शकता. थापून चारही बाजूनी असं प्लेन करून घ्यायचं. गरम असतानाच ही प्रोसेस करायची, त्यामुळे सेट व्यवस्थित होतं. किंवा अशी वाटी घ्यायची, त्याला अगदी थोडंसं बोटभर तूप लावायचं आणि छानपैकी आपल्याला त्याचा सगळ्या बाजूने असं प्रेस करून घ्यायचं की ज्यामुळे आकार जो आहे ते व्यवस्थित येईल. आणि यावर आपण असे तीळ घालून घेऊया. तीळ टाकणं ऑप्शनल आहे, पण दिसायला ते छान दिसतात त्यामुळे ते तीळ घालते. तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. आणि तीळ घातल्यानंतर पुन्हा एकदा वाटीने आहे ते चांगलं प्रेस करून घ्यायचं. त्यामुळे ते वड्या ज्या आहे गरम गरमच आहे त्यामुळे त्या व्यवस्थित त्यामध्ये सेट होऊन जातील. तर पुन्हा एकदा इथे वाटीने आहे व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करायचं. ते आपोआप त्यामध्ये सेट होऊन जाता. तर बघू शकता इथे छानपैकी दिसायला तर खूप छान दिसतंय. आणि एकदम तीळ आहे जे ते मध्ये गेल्यामुळे ते व्यवस्थित सेट झाले आहेत. 1-2 मिनटं फक्त हे थंड होऊ द्यायचं, म्हणजे कोमट झालं की त्याच्या वड्या छानपैकी पाडता येतात. आता हे छानपैकी कोमट झालेलं आहे. आता मी याच्या वड्या पाडून दाखवते. अगदी सॉफ्ट, अगदी मऊ आहेत. अजिबात कुठल्याही प्रकारचं इथे कडक झालेल्या नाहीत. तुम्ही बघू शकता अगदी सहज त्याच्या वड्या पडत आहे. खूपच मऊ ह्या तिळाच्या वड्या अशा तयार होत आहेत. आता यानंतर हे कट झाल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे. त्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत ते व्यवस्थित आपल्याला काढता येतील. इथे बघू शकता वड्या ज्या आहे पूर्ण थंड झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला त्याचं तोडून पण दाखवते. इतक्या छान त्या क्रिस्पी, अगदी मऊसूत, हे बघा अगदी पोकळ झालेले आहेत. त्याचा म्हणजे चुरासुद्धा होईल इतका छान झालेले आहेत. अगदी पोकळ आणि स्पंजी टाईप झालेले आहेत. तर एकदा नक्की या प्रकारे करून बघा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.